होळीच्या दिवशी राजकीय नेते मतभेद बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले। मात्र अशातच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रीपदाचीच ऑफर देऊन टाकली। अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी आमच्या सोबत यावं, त्यांना मुख्यमंत्री करू असंही नाना म्हणाले। काही दिवस शिंदेना तर काही दिवस दादांना मुख्यमंत्री करू असं नाना पटोले म्हणाले। यावरती आता वडेट्टीवारांनी कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं सांगून एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे। मात्र ही ऑफर ऐकून वाचाच गेली असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर राजकारणामध्ये सर्व शक्य असतं। या ऑफरच्या संदर्भात नाना पटोले यांच्या सोबत आम्ही चर्चा करू असंही संजय राऊत यांनी म्हटलं। दरम्यान नाना पटोले यांनी दिलेल्या या ऑफरवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार या दोघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूयात। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, आम्ही ते पूर्ण करू। आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही, कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला, महाराष्ट्राचा तो आपण जाऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली। राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता है और दुश्मन भी नहीं होता है, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे। राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांपैकी आम्ही आहोत। आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू। ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।